झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अधिक चौकशीसाठी सरकारी वकिलांकडून रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। त्यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पौड कोर्टानं 15 तारखेपर्यंत तारूची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केलेली आहे। तारू याने दस्त नोंदवताना स्टॅम्प ड्युटीबाबत नियम पाळलेले नाहीत, तसंच बाजार मूल्य आणि रेडी रेकनर दराप्रमाणे स्टॅम्प ड्युटी घेतली नसल्याचा आरोप तारूवर आहे। शीतल तेजवानी आणि तारू यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले का याची चौकशी, तसंच तारूनं इतर काही दस्त या पद्धतीनं केलेले आहेत का याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली। त्याचा तपास आता पोलिसांना करता येणार आहे। त्या रिलेटेड माझं एवढंच म्हणणं आहे की अगर काही आर्थिक व्यवहार झाले असतील तर त्यासाठी कस्टडीची गरजच नाहीये। ते डॉक्युमेंट्स प्रोक्युअर करण्यासाठी त्यांचे बँक स्टेटमेंट्स, त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स या जे पण आहे ते प्रोक्युअर केले जाऊ शकतात विदाउट आस्किंग फॉर कस्टडी। बट कोर्टाने हेच निदर्शनात घेतलेलं आहे की हे प्रकरण, हे क्वांटम ऑफ द प्रकरण खूप मोठं असल्यामुळे कोर्ट इज टेकिंग इट ड्यू प्रोसेस, फॉलोइंग इट ड्यू प्रोसेस अँड हॅज अवॉर्डेड 8 days ऑफ कस्टडी।